हॅलो एव्हरीवन, मी अक्षदा. स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू छोट्याशा व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा. तर आहेत ना, आज मला सुट्टी आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपला व्हिडिओ मला सुट्टीच्या दिवशीच येत असतो. तर आज सकाळी मस्त असं रोजच्याप्रमाणे चाललं होतं. म्हटलं आज व्हिडिओ काढायचा आहे. तर आहेत ना, आज सगळं छान असं वातावरण होतं. पाऊस संपला होता फायनली. मस्त म्हणजे एकदम छान होतं. ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही. भारी वातावरण होतं एकदम असं. तर आज सकाळ सकाळी आहेत ना, घरी असलं का कामाचं काही कमी नसतं. मम्मीने सकाळ सकाळ म्हणजे मोटर नव्हती चालू करायला लावली, पण आहेत ना कॉक अर्धा असाच राहिला होता. त्यामुळं मला असं खाली जायला लावलं होतं. मम्मी मला कधी सांगत नाही, पण आज सांगितलं होतं. म्हणजे असे कामं सांगत नाही, बाकीचे भरपूर सांगते, पण असे कामं सांगत नाही लाईटीचे याचे. पण म्हटली काय ना, कॉक बिंग फक्त खाली करायचं आहे, करू नये. पण खाली करायला गेले तर तो तिथं होतच नव्हता. खाली आले तर बापरे, इथं तर मोठं संकट. अख्खं तळं भरलं होतं. तिथं कमी लिकेज, इथं जास्त लिकेज होतं. इथं एवढं होतं. म्हटलं एक काम केलं, मम्मी म्हणत असते एक काम तुझ्या ह्याच्यात नीट होत नाही. पण देव पण असं आहे ना, की सगळे टेन्शन माझ्या डोक्याला देतो, सगळे कांड माझ्याकडूनच करून घेतो. इथं आले तर इथं एवढं लिकेज झालं होतं. पुढं जावा तर पाय खचून बसत होता. मी गुंतून बसले असते तर गुंतूनच बसले असते. मम्मी म्हणली असती तुला एक काम सांगितलं, तुझ्याच्याने नीट होत नाही, पण तू दुसऱ्याला जास्त कामाला लावते. आणि तसंच झालं. मी गुंतूनच बसले होते. पलीकडे जायला लागले. मला वाटलं तिथं कशाचं असेल, पण ते सगळी खालून दणकलेलं होतं. सगळं पाय, माझी चप्पल अक्षरशः गुंतून बसली होती. म्हटलं आता चप्पल पण गेली आणि सगळंच गेलं. पण कशीबशी चप्पल काढली. म्हटलं आता घुसली तर घुसली. माझे एवढे कोमल कोमल पाय सगळे खराब होऊन गेले. माझी एवढी सुंदर चप्पल पण त्या मातीत सगळी काळी होऊन गेली. म्हटलं आता त्यांना राहू द्या बाजूला. पाण्याला म्हणलं तू शांत बस, तुझं लिकेज तुझं बघ, आता मला आपलं साफ करते. मग मी ना म्हटलं आता ते काय होणार नाही, काय तर माझ्याच्याने तर होणार नाही. चला आपले जे खराब झाले तेच हातपाय धुवून काढावं. मग त्याच पाण्याला म्हणलं आता मी तुलाच घाण करते. मग त्याच्यातच पाय धुत बसले. तर नंतर मम्मी म्हणली की जाऊ दे, आता एवढं मोठं लीक झालं आहे ते बंदच करून टाक. म्हटलं ठीक आहे. मग बंदच करून टाकलं. नंतर तिथून वर गेले तर नाही, बसलेच नाही की लगेच मम्मी म्हटली जा कोथिंबीर घेऊन ये. इथं कोथिंबीर कमी आणि गवतच जास्त आहे. पण म्हटलं मावशीसाठी पाहिजे होती. मम्मी गावात चालली होती माझ्या मावशीसाठी. म्हटलं पण मावशी माझी खूप चांगली, मग तिच्यासाठी काय पण. मग मावशीसाठी खाली आणायला गेली. मग मम्मी नुसतं शांतपणे असे बसले. मम्मी बाजाराला गेली होती आज. मम्मी छान असं खाऊ आणला होता, खाऊ खाल्ला. आणि म्हटलं दुपारी मम्मीने आज स्पेशल कारल्याची भाजी केली होती. आणि कारल्याची भाजी ना अटकूनच बसते, खाली जातच नाही, घशात अटकूनच बसते. म्हणून म्हणलं आपण तर काही कारल्याची भाजी खाणार नाही. मग मम्मीला म्हणलं होतं मी येता येता पास्ता घेऊन ये. आज घरी पण आहे, मला पण आवडत नाही, दादाला पण आवडत नाही आणि माझ्या मम्मीला पण आवडत नाही, पण ती खाते आणि आम्ही खातच नाही. म्हणलं चल जाऊ दे, तुला पण आवडत नाही ना, मग मी तुमच्यासाठी पास्ता करते. मग मी इथनं छान असा पास्ता केला होता. म्हणजे काही काहींना म्हणजे येतो, पण माझी रेसिपी ना मी सांगितली. मी ना आधी पास्ता छान असा शिजवून घेते, म्हणजे उकळून गरम पाण्यात. त्यानंतर कांदा टोमॅटो हे छान आहेत ना परतून घ्यायचं. थोडीशी आहेत ना मिरची म्हणजे मी टाकत असते थोडीशी. म्हणजे असं तर काहींना गोडा म्हणजे खूप तिखट आवडत नाही आणि खूप हे पण आवडत नाही, म्हणजे नॉर्मल. पण मी जिरी मोहरी हळद थोडीशी मिरची मीठ टोमॅटो कांदा आणि खूप सारी कोथिंबीर टाकत असते. आणि छान झाली होती माझी रेसिपी. त्यानंतर दुपारी परत ड्युटी लागली की हौद भरल्यावर सांग. म्हटलं ठीक आहे चला. नमस्कार. तर मी आज येतो तुम्हाला आमची शेती दाखवते. शेती म्हणजे ना आता शेती भरपूर आहे, पण आमची हे छोटेसं म्हणजे काठाकाठाने लावलेली शेती दाखवते. कारण माझ्या मम्मीने ना कोणतीच अशी जागा रिकामी नाही ठेवली की तिथं पिकणार नाही. तर आज आहेत ना म्हणजे जेवढे झाडं लावलेत ना बांधाला म्हणजे बांध पण रिकामा नाही ठेवला, अशी शेती दाखवते. हे तर आहे कधी हे दाखवले त्यांना.
आमची करडीची भाजी अजून उगून नाही आली, पण ठीक आहे, आली थोडी थोडी आहे ना रे, थोडी आली. चल मग तू पुढं, मी तुझी मागं. हे आहेत ना आमचं आंब्याचं झाड आहे. हे केसर आंबा आहे, पण केसर आंबा मोठा असतो, हे छोटं आहे एकदम. असं असं गोटीचे आंबे आणि छोटे छोटे आंबे आहेत तिथं, पण आंबा लय गोड आहे ना, म्हणजे लय गोड आहे, खूपच जास्त गोड आहे. हे पेरू आहे, पण हे गावरान आहे. गावरान पेरू आणि टिकत नाही. त्याला पेरू किती आलेत बघ, किती आलेत बघ मग त्याला पेरू. तर माझ्या मम्मीने ना अख्ख्या बांधाने लावले, तर एक पण असं ठेवलं नाही का मोकळंच नको राहायला, मातीचा उपयोग करून घ्या. आणि ही लिंबुनी आहे. लिंब येतात का ग? येतात ना. हां लिंब येतात. हे सीताफळ आहे, प्रत्येक प्रकारचं एक एक आहे. सीताफळ आलेत, भरपूर आलेत बरं का. आता फर्स्ट टाईमच आलेत का ग याला? नाही नाही आले होते का मागं पण? हां आले होते. हे मोठं झालं ना आता. हे आंबा आहे, ह्यो केसर आंबा आहे ना, नाही कलमी आंबा आहे. पण याच्या कैऱ्याला गोड येतात याच्याच, म्हणजे छोटा आहे ह्यो. हाच भेटला नाही रे दाद्याला, म्हणजे हा दादा माझा भाऊ जेव्हा स्कूलमध्ये होता ना तेव्हा त्याला 8वीत असताना भेटलेला आहे. म्हणजे स्काउट गाईडमध्ये 8वीतच ना. किती वर्ष झाले आता? आता किती वर्ष झाले? 2-4 हां 5 वर्ष झाले. 5 वर्ष. त्याला 2 वर्ष झाले कैऱ्या येतात. ह्या वर्षी खूप जास्त आल्या होत्या, मागच्या वर्षी खूप कमी आल्या होत्या. आणि हा कढीपत्ता आहे. कढीपत्ता पण लई दिवसाचा आहे. किती 4-5 वर्ष झाले असेल. 4-5 वर्षात एवढा झाला आहे, इथून एवढा. आणि ना हे नागिनीच्या पानाचा वेल आहे. मोठं झालं का आता? ते लांब नका बरं, आधी छोटा होता का? आणि हा येत ना फक्त सावलीला येतो, उन्हाला नाही येत. येतो का? पण मोस्ट ऑफ सावलीलाच येतो ना. हां सावलीला येतो. आणि ही आमची जांभळ आहे, आणि आमच्या जांभळीला आहेत ना ह्याच वर्षी आलेली आहे. आणि ही मी आणलेली, मला शाळेत भेटलेली आहे. मी 8वीत असताना भेटलेली आहे. दादा 9वीत होतं, हे आंबा भेटलेला आहे. मी 8वीत असताना जांभळ, आणि मी आणल्या जांभळीची ह्या वर्षी सगळ्यांनी जांभळं खाल्ले. किती मोठी झाली बघ ती, माझ्या मोबाईलमध्ये पण समाना लय मोठी झाली. हां पण जाऊ दे ना, छान दिसते मग घराच्या आजूबाजूला मोठे मोठे. हा चिकू आहे. चिकूला आता आले होते मागच्या, म्हणजे येतात चिकू येतात 2-3 वर्षापासून येतात ना. हां ह्या वेळेस पण आले तर. हां छोटे आहेत अजून. हे बघितलं एक चिकू. आणि मम्मीने म्हणजे रिकामी ठेवलंच नाही इथं, बोल हे आलं आहे, हे आलं बघा. काहीच नाही असं आमची तर, तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल तुमची तर. बघा आल्याचं झाड तुम्ही फर्स्ट टाईम पाहिलं असेल ना, ज्यांनी फर्स्ट टाईम पाहिलं असेल त्यांनी कॉमेंट करून नक्की सांगा. हे आल्याचं झाड आहे. असं कसं आहे? हां माझ्या मम्मीने ना थोडं पण जागा रिकामी नाही ठेवलेली, त्यात वांगे पण लावलेत, मिरच्या पण लावल्यात. हा पण आंबा आहे, पण अजून याला आंबे यायला नाही लागले, कारण की अजून छोटा आहे, हळूहळू येतील. तो गावरान आहे पण आमचा घरचाच आहे. हे वांगे. हा पण एक चिकूचं झाड आहे. ही वाली एक छोटी वाली निमुनी आहे. लिंबू यायला लागले त्यात तिला. कोणतीला आले का? हे एक सीताफळ, याला पण सीताफळ यायला लागले. ह्या वेळेस येतील मग. उन्हाळ्यात येते का सीताफळ? उन्हाळ्यात येते ना, आता येते. उन्हाळ्यात गेला निघून, आता पावसाळ्यात येते. याला आले का? ते 2-3 तू याचेच आणले होते का मग? हो नाही ग, कसे फुलं आले बघितलं. छोटा एवढं लय छोटे छोटे ओके तसे लागले. ते यायला लागले का? लिंबू, ते छोटं लिंबू येतील मग आता. पहिले वेळेसच लागले. हे फर्स्ट टाइम आलं केला. हे गवती चहा. गवती चहा लय मोठं झालं आता.
याला पाणी सोडायला पाहिजे होतं का? सकाळी सोडलं ना, भिजलेलं दिसत नाही का? पण ते कुठं भिजलंय कुठं नाही भिजलं. तिथून लावलं येतं बाई सकाळ धरून. हा काय ह्याचे असे पाणी एवढे छोटे छोटे काहून येतं लई वाढली नाही का? याचं वेगळं जातच वेगळी आहे. कारण की त्याचे पाणी बघ किती मोठे येतं, हिचे बघ किती छोटे येतं. पहिले तसंच राहते वाटतं. अगं पण ती मोठी झाली ना का तसेच येतं. त्यांचंच आहे का? त्यांच्यातूनच एक लावलेली तू मग येईल होतील मोठे. इडलिंबू तू लावलं त्या दिवशी इडलिंबू. घेतला खालच्या वर आम्ही घास भरलाय टाकलाय शेळ्यांसाठी. आम्हाला शेळ्या पण यायचं मग शेळ्यांना खायला. आता ते म्हणजे उन्हाळ्यात गेला होता पूर्ण गेला होता पण आता परत आलाय. आणि ते दाखवलेले आहेत ना पालीच्या वरून म्हणजे वरच्या वावरात येतं आणि खाली येतं. की मम्मीने आमचा शेवगा लावलाय त्याला यायला लागले. आता त्या दिवशी सांबरला शेवगा भेटला नाही आपल्याला, आधी लावला असतं तर भेटला असता खायला. यायला लागले फुलं ते बघ दिसतात ना. आणि ही मम्मीने मेथी टाकली, मेथीत मिरच्या लावल्या. हे काय रे? झेंडू. झेंडू पण लावला का? अजून एखादं भेटलं नाही काही. आहे ना पुढे झेंडू आहे ना अजून. हे संत्री. संत्री ही संत्री आहे. संत्रीत मिरची पण आहे. याच्यात काय टाकलंय? पालक. त्याच्यात पालक आहे, मेथी पालक साईडने मिरच्या. ही परत संत्री आहे. यात काय आहे? शेपू. ही शेपू म्हणजे 3 भाज्या झाल्या बरं का. मेथी पालक शेपू अजून उगली नाही आहे, उगली आहे पण छोटी छोटी. हां त्यानंतर परत संत्री. हे काय आहे? संत्रीच आहे ना. 2-3 झाडं आहेत संत्री. त्याला पाणी नाही राहिलं रे. अगं कालच घातलंय सकाळी. सुकलं का ते? यात काय लावलंय? इडलिंबू. इडलिंबू. आता ते कधी म्हणजे मोठं झालं लावायचं का? आता एक बुध फुटलं का नाही? कोंबीम काय कसं काय काहीच नाही आलं का? यात काय? धने. धने तर कुठं दिसा ना. पण धने उशिरा उगवते ना. हा का? आता कधी यायचे धने? धने उशिरा. त्यानंतर ना इथं कडीपत्ता आहे. आमचा ते कडीपत्ता आहेत ना लय वर होता, म्हणजे तालीच्या वरून असं वरून जायचं. मग त्यामुळे आहेत ना आणायचं टाळायचं. मग त्यामुळं घराजवळ लावला. उडी मारून आलं ते लगेच घ्यायचं. कुठे कोणता झेंडू ह्यो? कोणता आहे काय? हां आणि हे गवतीच्या, ते पण गवतीच्याच आहेत ना वर होतं. त्यामुळं मग तिकडे आणायचं जरा टाळायचे. म्हणजे आसून पण टाकीत नव्हती त्याच्यात, त्यामुळे इकडं आणून लावलं. आणि हे मोसंबी. ही मोसंबी. बापरे म्हणजे पूर्ण फळं येतं एक 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 एक. हे पण गवतीच्या. हे डाळिंब. इथं आहेत ना जास्वंदीचं होतं पण ते जास्वंदी काही फुटा ना मग त्यामुळं काढून टाकलं ते. आणि इथं आता डाळिंब लावले. हे कारलं, डाळिंब कारलं. आणि ही आमची 2 आहेत ना झाडे आहेत याची गुलाबाचे. याला हे पिंकवालं आहे आणि हे रेडवालं आहे. म्हणजे भरपूर आता मोठं झालं आहे. फुटत नव्हते आमच्या शेळ्या त्यांना येऊन देत नव्हत्या. हे पेरूचं झाड आहे. हे पेरू आहेत ना आपलं गुलाबी पेरू आहे. गुलाबीच आहे ना रे. हा गुलाबी आहे तो गावरान आहे. आणि हे कोरपड. तर ते झाड आहेत ना घराच्या पलीकडच्या साईडचे म्हणजे घराच्या डावीच्या साईडचे. हे उजव्या साईडचे येतं. तर इथं आम्ही इथं चाफा लावला आहे. चाफा दाखवता. चाफा आहे. चाफ्यात पुदिना आहे. हां आणि हे मला गलंड आहे का गं? हां हे पुदिना आहे आम्हाला आणि तो गलंड आहे. चाफा पुदिना गलिंडा सगळं आहे एकाच याच्यात. आणि इकडे आमची पपई आहे, पलीकडे केळी आहे. पपई आणि केळी. पपई आल्यातच आपण त्याची तुटी फुटी करू बरं का. त्यानंतर आहेत ना तुळशी तर भरपूर येतं. हे आहेत ना फणसाचं झाड आहे. आणि ते शेळे खाऊ नये म्हणून आहेत ना हे लावलेलं आहे तार त्याला. कारण की शेळ्या येते तर डायरेक्ट खाते. फणसाचं झाड मी फर्स्ट टाइमच पाहिलेलं आहे. पण माझ्या मम्मीला खूप इच्छा होती फणसाचं झाड लावायची. त्यानंतर हा नारळ आहे. नारळ आत्ताच लावलाय त्यामुळे अजून फुटला असं. आता फुटलाय ना रोपला होते ते. त्यानंतर हा आंबा आहे. हा कलम केलेला आंबा आहे. चांगले फुटलेत आता आंबे. हे भरपूर दिवस झाले म्हणजे उन्हाळ्यात फुटले नव्हते एवढे पण आता फुटले. हे जास्वंदीचं झाड आहे.
पण ही शेवंती पण आहे त्याच्यात. शेवंती पण आहे त्याच्यात, सगळे आहे त्याच्यात. पुदिना पण आहे, शेवंती पण आहे आणि जास्वंदी पण आहे. जास्वंदी छान फुटते. सीताफळ पण आहे. हा का? तो पलीकडे. अरे बापरे, ती उपटून कुठं लाव ना इथं मधी. आ कोंबड्या दाखवा. हा, ते वाला काय आहे? शेवंती. हा का? गुलाबी. हे एक आंब्याचं झाड आहे. पिवळी शेवंती असते. हे एक आंबा आहे, हा एक नारळ आहे आणि तिथं एक आंबा आहे आणि हे आमच्या कोंबड्या आहेत. हिला काय झालं का? मग त्याचे उपचार करायचा ना. नाही होत उपचार. हा, आणि हा आमचा बाग आहे. आमची बाग बघा, आणि आमच्या बागाची मालकीण आहे. बघा आमचा बाग, म्हणजे दारासमोर. आम्हाला अजून आम्ही ना कंपाऊंड केलं नाही आहे, पण आहेत ना कंपाऊंड करायची गरजच नाही, कारण की आम्हाला कोणी बघू शकत नाही. आमचा एवढा मोठा बाग आहे. सुंदर दिसतं घरापुढं लई, पण आता काढावं लागेल ते आहे ना. अजून नाही तरी 2-3 महिने. तर आमची आता सगळ्या प्रकारचे एक एक झाडं माझ्या मम्मी लावून ठेवलेले. कोणीच नाही लावले, माझ्या मम्मीने सगळं केलेलं आहे. म्हणजे आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, पपई आहे, केळी आहे, अजून काय रे? संत्री आहे. संत्री आहे, चक्कू मोसंबी आहे. आहे. हा? चक्कू. चिक्कू झालं. अजून काय आहे? नारळ आहे. म्हणजे 10 प्रकारचे आमचे फळांचे झाडं येतं. सगळ्या प्रकारचे एक एक झाले आता. तर फणस आहे एक 11. तर आमचे झाड कसे वाटले कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.